नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत दिव्यांग बचत गट या संदर्भामध्ये। दिव्यांग बचत गट स्थापन केल्यानंतर त्याचे फायदे काय आहेत आणि वर्षाला किती पैसे मिळतात आणि किती दिव्यांग या बचत गटामध्ये पाहिजे याची सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही जर मोहन मुंडे प्रहार या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय मात्र सोडू नका। चला मित्रांनो, आज आपण दिव्यांग बचत गट संदर्भात बोलणार आहोत। दिव्यांग बचत गटामध्ये 10 लाखापासून तर कोटीपर्यंत आपल्याला लोन मिळतं, परंतु ते कसं मिळतं हे आपण सविस्तर बघा आणि सविस्तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती मिळेल। चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 15 ते 20 दिव्यांग बांधव एकत्रित यायला पाहिजे। 15 ते 20 दिव्यांग बांधव एकत्रित आल्यानंतर त्याला लागणारे डॉक्युमेंट्स काय ते सांगतो। सर्वप्रथम तर आधार कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि त्यानंतर तुमचं उत्पन्न आणि बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट्स एका दिव्यांगाचे लागतात। आणि मग तुम्ही 20 जण असेल किंवा 15 जण असेल, सर्वांना सेम डॉक्युमेंट्स लागतात आणि हे डॉक्युमेंट्स तुम्ही ग्रामपंचायतला तुमच्या ग्रामसेवक यांच्याकडेही देऊ शकता आणि जर त्यांच्याकडे द्यायचं नसेल तर पंचायत समितीमध्ये दिव्यांगासाठी स्पेशल बचत गट स्थापन करण्यासाठी एक टेबल ठेवलेला असतो किंवा बचत गटासाठी एक ऑफिस असतं, तिथे तुम्ही जाऊन हे सर्व डॉक्युमेंट सादर करा। हे सगळे डॉक्युमेंट सादर केल्यानंतर त्यांच्याकडून ते बँकेला जातील आणि बँकेमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य असा एक गट स्थापन होईल आणि त्याचं तुम्हाला वेगळं पासबुक दिलं जाईल। त्यानंतर त्याचं तुम्हाला पॅन कार्ड दिलं जाईल। त्यानंतर त्या बचत गटाचे स्टॅम्प वगैरे बनवून दिला जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचा जो बचत गट तुम्हाला महिन्याच्या महिन्याला किती बचत करायची आहे याच्यावर अवलंबून आहे। आता आपण पुढे बोलूया। पहिले आता ग्रामीण भाग झाला, आता शहरी भागाचं घेऊया। जर तुम्ही शहरामध्ये राहत असताल तर शहरामध्ये तुम्हाला नगरपालिकामध्ये हे डॉक्युमेंट नेऊन द्यायचे आहे। नगरपालिकामध्ये सुद्धा दिव्यांग विभाग आहे। दिव्यांग विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न आणि दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड देणं अनिवार्य आहे। तर मित्रांनो, हे सगळं तुम्ही तिथे दिल्यानंतर आपण वर्षाला आपल्याला किती बँक लोन देऊ शकते या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत। जर आपण गट स्थापन केला आणि आपण नवीन असेल तर कमीत कमी एका वर्षाला 10 जणांचा जर ग्रुप असेल दिव्यांग बांधवांचा, तर प्रथम वर्षी आपण जर समजा 50 रुपये 30 रुपयापासून जरी सुरुवात केली तर प्रथम वर्षी आपल्याला दिव्यांग बांधवांना 2 ते 3 लाखापासून सुरुवात होते आणि ते पैसे तुम्ही घेतल्यानंतर व्यवस्थित जर परतफेड केली मित्रांनो, तर याच्यात तुम्हाला 10 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख, 1 कोटीपर्यंत तुम्हाला लोन हे गव्हर्नमेंटकडून दिलं जातं। आमच्या समोर बावनकुळे साहेबांच्या हस्ते मच्छुदारी देवीचं मंदिर अंबड इथे 1 कोटीचा चेक बचत गटाला दिलेला आहे। हे माझ्या समोरचं उदाहरण आहे। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही ग्रामीण भागात जर राहत असाल तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सुविधा आहेत, थोडाफार त्याच्यामध्ये फरक आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्कीच सांगायचं आहे। आणि त्यानंतर मी जो व्हिडिओ आता दुसरा बनवणार आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांनी अंत्योदयाचं राशन कार्ड कसं काढायचं, लागणारे डॉक्युमेंट्स काय आहे आणि कुठे नेऊन द्यायचं आहे हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो। तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक आणि शेअर करावं, जेणेकरून दिव्यांग बांधवांचे अनेक नवनवीन व्हिडिओसाठी मला ऊर्जा मिळेल। तर चला मित्रांनो, आपण आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया आणि जर अजून थोडंसं काय तुम्हाला बोलायचं विसरलं तर चला थोडंसं राहिले। आपण बचत गट स्थापन केल्यानंतर आपण त्या बचत गटमधून पतसंस्था वगैरे सुद्धा खोलू शकतो मित्रांनो, कारण त्याचे सुद्धा परमिशन गव्हर्नमेंटने दिलेले आहे। आणि त्या पतसंस्थेमार्फत जे आपल्याला लोक आपल्या बँकमध्ये ठेवी ठेवतील त्यातून सुद्धा आपल्याला व्याजदर मिळत आहे आणि ते व्याजदर जे मिळत असते आपल्याला, त्या व्याजदरमधून आपण अनेक दिव्यांगाचं भलं करू शकतो। जसे की उदाहरणार्थ आपण कुठल्याही कंपनीचा प्रोजेक्ट तयार करू शकतो, एखादी कंपनी स्थापन करू शकतो आणि त्या दिव्यांग बांधवांना त्या कंपनीमध्ये काम देऊन आपण त्या प्रॉफिटमधून जो आपल्याला पैसा उरेल तो आपण बचत गटमध्ये पुन्हा जमा करू शकतो। आणि जेवढे जास्तीत जास्त आपण बचत गटाला चालवण्याचा प्रयत्न करू, जेवढं जास्तीत जास्त आपल्याकडं आर्थिक बचत जमा होईल तेवढं जास्तीत जास्त शासन सुद्धा तुम्हाला कर्ज देईल, या सर्व गोष्टीवर देतात मित्रांनो। तर चला, इथे व्हिडिओ आपण संपूया आणि उद्याचा जो व्हिडिओ आहे तो आपण एका व्हिडिओमध्ये 1 ते 2 गोष्टी घेऊन येणार आहोत। जसे की उदाहरणार्थ आता राशन कार्डचे भरपूर काही लोकांनी विचारले अंत्योदयाचं कसं बनवायचं, तर ते सुद्धा मी उद्या सांगणार आहे। त्यानंतर आपण ऑफिस लवकरच चालू करते, हे आपल्या ऑफिसमध्येच बसलोय। हे आपण केलेले कामाचा एक व्हिडिओ आहे, ते मी मुद्दाम लावला होता। आपण दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर स्वतः गिफ्ट केलेले आहेत
आपण 150 व्हीलचेअर आतापर्यंत दिव्यांग बांधवांना स्वखर्चातून दिलेले आहे मित्रांनो. आणि बऱ्याचशा दिव्यांग बांधवांना ज्या वेळेस मला मदत करण्याची गरज पडली त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मला मदत केली, म्हणून अनेक कार्य आपल्या हातून घडलेले आहेत. इथून पुढे सुद्धा तुमच्या सगळ्यांची मदतीची गरज पडणारच आहे. परंतु दिव्यांग बांधवांच्या सगळ्या योजना वगैरे मी इथं लावल्यात, जेणेकरून आपल्या ऑफिसला कोणी भेटायला आलं की त्यांना या सगळ्या योजनेची माहिती मिळेल. सर्व दिव्यांग बांधवांच्या योजनेचे मी एक बॅनर म्हणून आपल्या ऑफिसमध्ये लावलेला आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचतं करा. धन्यवाद.